पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 5 वर्षीय दिव्यांग मुलाची त्याच्याच जन्मदात्या आई वडिलांनी गळा आवळून हत्या केली आहे। हर्सुल सावंगी बायपास परिसरातील शेतामध्ये या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला। त्याच्या हातामध्ये खाऊचं पाकिट होतं। MIDC सिडको पोलिसांनी तपास करून मृत मुलाची ओळख पटवलेली आहे। आरोपी वडील संतोष ढाळे हे 8 दिवसांपूर्वीच वाशिमवरून संभाजीनगरमध्ये रोजगारासाठी आले होते। मुलगा शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असल्यानं त्याच्या सततच्या देखभालीला कंटाळून वैफल्यामधून पालकांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासामध्ये उघडकीस आलं आहे। आत्मीय संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना घडलेली आहे। 5 वर्षांच्या दिव्यांग मुलाची त्याचाच जन्मदात्या आई वडिलांनी गळा आवळून हत्या केली आहे। हर्सुल सावंगी बायपास परिसरामध्ये शेतात या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला। त्याच्या हातामध्ये खाऊचं पॅकेट सुद्धा होतं। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत। सुमित, अतिशय धक्कादायक आई वडिलांवर काय कारवाई झाली आता? सुमित, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नक्कीच श्रद्धा, छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी बायपास परिसरामध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे। एका दाम्पत्याने आपल्या दिव्यांग मुलाचा हत्या करून त्याचा मृतदेह सावंगी परिसरातील एका शेतामध्ये पुरल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी काल हा मृतदेह आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी त्याला उत्तरीय तपासासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर तपासाच्या अहवालामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यानंतर मग पोलिसांनी त्या कुटुंबाला ताब्यात घेतली आहे। दरम्यान अत्यंत हृदयद्रावक ही घटना म्हणावी लागेल। अगदी काय कारवाई होते याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू। तुम्ही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।